नमस्कार मित्रांनो, कशात मित्रांनो. आज आपण आहोत आपल्या गावाकडे आणि गावाकडे आल्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल आपली व्हिडिओ ही नक्कीच बनते आणि आजही आपण बनवणार आहोत. तर आपण आज आलेलो आहोत इथे शेतामध्ये आल्याच्यानंतर आता काजूचं सीझन आहे. बघूया आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत काजू काही आलेत की नाही ते, किंवा बिया वगैरे तयार पडलेल्या आहेत का बघणार आहोत आपण. तर मित्रांनो, आत्ता सांगायचं झालं तर गावचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. तुम्ही बघू शकताच आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे, इस्रायल, अमेरिका आणि इराण, आणि ह्या युद्धाचा परिणाम एवढा झालेला आहे की पूर्ण सर्व लोकांवरती परिणाम झालेले आहे. आणि जागतिक जेव्हा संकट येतं ना, जसं ह्याच्यापूर्वी बघा कोरोना आलेला, तेव्हा आपली मुंबईची सर्व लोक गावाकडे म्हणजे आपल्या कोकणामध्ये आलेली, घरोघरी आलेली. तशीच वेळ कदाचित आज गॅसचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे येऊ शकते. आणि ही दोन जिवंत उदाहरणं आहेत आपल्यासमोर की आपलं गाव किती महत्त्वाचं आहे ते. बघा मित्रांनो, आता आपल्याला गरज आहे शहर आणि गाव हे समतोल. म्हणजे तुम्हाला जेवढं तुम्ही शहरामध्ये राहताय ना, तेवढंच तुम्हाला गावाकडे आता विकास करणं गरजेचं आहे. आणि गावाकडे आपली शेती आहे तर ते आपलं डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण कोरोनामध्ये जसं आपल्याला मुंबई सोडून गावाला यायला झालं, आणि गावाला आल्याच्यानंतर इथे आपण येऊन काय केलं तर फक्त टाईमपास केला, वेळ घालवला. पण आत्ताच्या वेळेला असं करू नका. ह्या वेळेला जेव्हा तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला काही ना काही शेतामध्ये झाडांची लागवड असेल किंवा काहीतरी काम करणं गरजेचं आहे. तर इथे तुम्ही येणाऱ्या वेळेमध्ये जर तुम्ही उत्पन्नाचं साधन तयार केलं ना, तर तुम्हाला शहरामध्ये पण जाण्याची गरज लागणार नाही. आणि मित्रांनो, आपलं पाऊल ह्याच दृष्टिकोनातून पुढे चालू आहे. आपली ही जी पाटी लागवड तुम्ही बघताय, ही काही वर्षापूर्वी आपण केलेली आहे. पाटी नवीन लागवड पण केलेली आहे. आणि बघा, आपण आपलं उत्पन्नाचे साधन आहे ना, हे समतोल ठेवलेलं आहे. शहरामध्ये जसं आपलं आहे तसं आपण गावाकडे पण ठेवलेलं आहे. चला आपण भेटूया आता तिकडे. आणि गाव तर शेवटी गाव असतो मित्रांनो. बघा, आपण जसं आता युद्ध चालू आहे तिकडे जेव्हा सायरन वाजतो ना, तेव्हा अंडरग्राऊंड लोक जातात स्वतःच्या सुरक्षेसाठी. तसे जेव्हा कुठलाही मोठा संकट येतो ना, तेव्हा आपला गाव हा आपला सुरक्षित आहे. आणि बघा, तुम्ही बघितले असणार आपल्या शहरामध्ये असणारे जे आता UP मधली लोकं होती किंवा झारखंडमधली पण लोकं होती, ही शेवटला कोरोना पडला त्या कुठे गेली? गावाकडे गेली. आपण मुंबईवरून कुठे आले? गावाकडे आलो. म्हणजे गाव हा खूप महत्त्वाचा आहे आणि गावाची व्हॅल्यू आता वाढलेली आहे. तर चला आपण आता बागेमध्ये आलो, बघणार आपण काजूच्या बिया वगैरे काय पडल्या आहेत का. हां, अननस काय झाले ते बघ. हे बघ, अननस सर्व झाले आहेत. आपण पहिल्यांदा काजूच्या बिया बघणार आहोत. गुड्डी, इकडे बघायला. हे पहा, यावर्षी काजू आणि कलम ह्या दोघांचं नुकसान झालेलं आहे. कारण मोहर जो आहे ना, मोहर करपलेला आहे. आलेले भरपूर काजू आणि आंबे, पण मोहर करपल्यामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हा पूर्ण मोहर करपलेला आहे. बघा, हे बघा. आता आपण काजूच्या झाडाखाली एक आलो आहे. हे बघा, ते बिया पडलेल्या आहेत इथे. हे बघा, हे बघा, इथे समोर बघू शकता. इथे बघा, 1 2 चिक्कू पण पडलेले आहेत. चिक्कू कोणते पाडलेत वाटतं आता. हे बघा, इथे पण पडलेले आहे. हे बघा, तेच बी पडलेली आहे. हे पण काढ. हे बघा, हे काढ. काजू राहू दे. हे बघा, इथे बिया आहेत.
हे बघ इथं खाली पडलेत बघ, हे बघ आतमध्ये. ते नंतर हात धुवू, काढ आता. तिथे काय तिकडून जातून जा. हे बाई एक बी आहे बघ, एक घे. तिकडून ये, इथून घुस. हे बघ हे 2 आहेत बी पण. सगळे बिया जाऊन नंतर हात धुवू एकदम. हा बघा आहे का आहे. तिकडे बघ जरा आतमध्ये हा कुठे. हे बघा इथे पण आहे ही बी. हा काजू आलाय, पण हा जेवढा येतो तेवढा आलेला नाही, कारण दरवर्षी खूप येतो, भरपूर बिया होतात. पण यावर्षी मोहर करपल्यामुळे आपण कमी आलेले आहे. हे बघा वरती बघा, तिथे मला दाखवतो झूम करून. हे बघा काजू आहे तिथे. हा इथे एक बी आहे बघा. काढलं काय? हे पण काढ बी. सगळ्या बिया तिथे ठेवून चटेवरती. हे पण काढ. चिकू कोणतरी पाडा ऐकलं वाटतं. हा पहा इकडे चिकूचा झाड आहे. हा आपला पूर्ण पसरलेला आहे बघा. चिकू पण झालेत वरती. हे बघा. तुला हलव काय? आपोआप पडू दे. बिया आहे ना त्या शेतामधून पडल्यात बघ बिया. सगळ्या घेतल्यात ना. त्या चोंड्यामध्ये बिया आहेत बघ. त्या चोंड्यामध्ये त्या चटवरती ठेवून जा. चटवरती. चला आता आपण इथून पुढच्या शेतामध्ये जाणार आहोत. हे बघा इथे पण बी पडलेली आहे. गुड्डी हे कुठे हे गे. हे पण घे. ते आणि हे असे कमी बी आहेत. तर हे बघा हे तुम्हाला मी दाखवतोय आता. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत काजूच्या झाडाच्या खाली. हे बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता. हा काजू झाड आहे आणि मोठ्या पद्धतीने हा पसरला झाड बघा. जेव्हा लावला एक 10 वर्षापूर्वी खूप छोटा होता. 10 वर्ष झाली असेल याला. आणि बघा आता किती मोठा झाला. अजून बिया आहेत वरती. आपण नंतरच्या बिया आपण सुक्याच बिया काढणार आहोत, कारण ओल्या बिया ओले काजूगर ह्या वर्षी आपण भरपूर खाल्ले. आणि आता आपल्या सुक्या बिया गोळा करायच्या आहेत, कारण ही जी बी आहे ही वेंगुर्ला 7 आहे आणि ह्याची बी मोठी असते आणि ह्याचा जो गर आहे हा खूप मोठा असतो. तर आपण आता पुढच्या शेतामध्ये जाऊया. एवढी चलते का. हे बघा पूर्ण हा झाड आहे ना मित्रांनो, मोहरलेला पूर्ण. पण आंबे याला कमी आहे, कारण हा मोहर जो आहे ना तो करपलेला. काय म्हणतोस? काय शाळेत जातोस की नाही? मग अभ्यास करतोस ना? हा हां
गेला ना. चालेल चाल. चला तर मित्रांनो, आपण आता बघा काजूच्या झाडाखाली 2 काजू झाडं इथे मोठे मोठे आहेत. आपली काजू आपण आता काढून झालेले आहेत. पडलेले फक्त आपण घेतलेले आहेत. वरती काय झाड आपण चढलो नाहीत. तसे ह्या जो झाड आहे ते पण आपण खालचेच पडलेले घेतले. ह्या बिया ह्याच्यावरती आहेत भरपूर, पण या पूर्ण सगळ्या बिया आपल्या सुकवूनच हे करायच्यात आपल्याला. ओल्या बिया पण काढणार नाही आहोत. हे बघा दाखवतो तुम्हाला. तिथे पण एक आहे बघतो झालं आहे तिथे. ती पडेल ते. हा इथे एक आहे. मध्ये मध्ये आहेत भरपूर काजू. चला आपण आता थोडं बसणार आहोत इथे. बघा ह्या बिया ह्या सुपारी आहे इथे. चला बसूया. कुठे सुपारी किती मोजलेस काय? सुपारी काउंट करायची आहे आपल्याला. बघूया किती सुपारी आहेत त्या. बघा अशा माळा बनवतात सुकवण्यासाठी. बघा ते काजू टाकून दे कुठे. तिथे चावेल तिथे बघ हे. हां ते असते. हे काजू टाकून दे. बिया घे फक्त त्या. हे बघा यावर्षी आपला कलम आहे, पण यावर्षी कलम पकडले नाही. आलेला भरपूर मोहर भरपूर आलेला, पण सगळा मोहर करपला. आता मध्ये मध्ये कुठे कुठे आंबे लागले ते बघा. हा एक आंबा आहे, हा 2 आहे, हे बघा 3. कुठे कुठे लागलेले आहे आणि आलेला भरपूर एकदम. पण निसर्गामुळे मोहर करपलेला आहे आणि जो बदलतं क्लायमेट आहे त्याच्यामुळे हा झाडांना फटका बसतोय बघा. हा जे बघताय तुम्ही हे चिकटा पडलेला आहे. हे बघा कुठे कुठे मध्ये मध्ये आहेत आंबे. चला पुढे आपण जाऊया आता. हे बघा गुड्डे, हे बघा हा काजू बघा किती आलेले आहे आणि पूर्ण मोहरलेले आहे बघा. हे बघा खाली तुम्ही, हे बघा खाली पडलेत बघा काजू. हे बघा इथे पण पडलेलं आहे. हे बघा इथे पडलेलं आहे. सर्व खाली पडलेले आहेत. आणि याच्यातले काही बघूया आपण. काजू चांगले असे मिळाले तर आपण ठेवणार आहोत सेफमध्ये. हे बघा गुड्या पिशव्या आण लवकर. हे बघा हा गावठी बी आहे. ह्याची बी खूप छोटी आहे, तुम्हाला दिसेल बघा.
पिशवीत टाक आतमध्ये डायरेक्ट सगळे. ह्याचे बिया काढून टाका, खालचे पडलेत ते. अगं हे काजू खायला चांगले आहेत ते. हे बघा इथे पण खाली पडलेले बघा. बाहेरून बघूया आपण आता कुठे कुठे आहेत. हे बघा अजून वरती आहेत बिया. काजूचा हा झाड पण भरलेला आहे पूर्ण. हे बघ ते काय बघ. हा बघा आपण हे काय बिया झालेल्या. ठीक आहे तिथे एक बी पडले तिथे. ते हे एक बी पडले. हे बघा ना कसं आपण आता ह्या काजूच्या झाडाला हलवणार नाही आहोत. कारण काजूच्या झाडं जर आपण वरती चढून हलवले ना तर त्याचा मोहर पडेल आणि मग आणखी आपल्या बिया मिळणार आहेत ते मिळणार नाही. कुठे हे बघा बिया तर भरपूर आहेत पण आधी जसं ते पडतील आपोआप तसे आपल्याला गोळा करायचे. हे बघ इथे एक बिया आहे बघ. कुठे हा ना गरको आणाय पाहिजे ते. काय ते खाटी घे काठी. हे बघा 1 2 आहेत 3 4 आहेत जवळजवळ. आपण कुठे गरको आणाय पाहिजे होती का. हां तिकडं हा बघा इथे पडलं. तिथे पण इथे पण कुठे ते बघितले एक. हे इथे एक आहे. दुसरा कुठं आहे. हा नमस्कार. काय बोलताय कुठे गेलेत कुठे. हा बरं आहे ना. बस मजेत. व्हिडिओ गेली पाहिजे ना. बस एकदम मजेत. तुम्ही कुंपण घालते ना. रिंग्या आहे आता गोळा करायच्यात त्या. ह्याच्या का मुंबईला किती डिमांड माहिती ना सोनं कामामध्ये. पॉलिश करावं लागतात. बस एकदम मजेत. आजच आलोय. जाईन संध्याकाळी मी. हो चालेल. हा मी बाहेर गेलो असेल कुठे. निघलो मग. हे बघा हा रिंगीचं झाड आहे आणि ह्या सगळ्या ज्या बघताय ना तुम्ही ह्या ह्या रिंगी आहे सर्व. रिंगीच्या मुंबईला आहे ना हे पॉलिश जे होतात ना दागिने त्यासाठी हे वापरायचे पहिले आणि तिकडे आता पण वापरतात. हा घेतात ना तेच सांगतो गोळा करायला. तर मित्रांनो आज आपण आलेलो शेतामध्ये आणि काजू बिया बघण्यात आलेलो आहो. आणि आपण ही सुपारी आधी काढलेली होती हे बघा. आणि सुपारी तर सुकलेली आहे. जवळ 200-250 सुपाऱ्या आहेत या. आणि आता आपण ह्या घेऊन जाणार आहोत मंडणगडला. तर मित्रांनो आज आपण गावाला आणखीन आपला असा व्हिडिओ बनवलेला आहे काजूचा आणि बागेमधला. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली त्या व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. भेटूया एकदा आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.